नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या-छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सांगा, की आता तुमचं त्याबद्दल ते जेव्हा झालं, बच्ची हा कॅरेक्टर तुम्हाला कसा मिळाला? एकतर बघा सुरुवातच अशी आहे माझं वच्ची तुम्ही बघताय, तुम्हाला वच्ची दिसते. बरोबर. पण वच्चीच्या आधी माझं माहेरी अशी एक नॉर्मल 10 बाय 4च्या घरात राहणारी मुलगी, ज्याचा काहीही या संदर्भ नाही या क्षेत्राशी. ना घरात कसलीही पार्श्वभूमी. नॉर्मल आपलं जे आपण असतो, तू कसं म्हणालास आम्ही शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना बघितली असेल सीरियल तसंच. नंतर एक विशिष्ट शिक्षण वगैरे झाल्यानंतर आमच्या मुलींची लग्न होतात. लग्न झाल्यावर आपलं रेग्युलर जी काही लाईफ आहे ती चालू आहे. पण एक ना लहानपणापासनं ॲक्टिंग नाही म्हणता येणार, अशी आवड. डान्स किंवा असं काहीतरी करत राहायचं आरशासमोर उभं राहून असं. आणि तसं करता ना लग्न झालं, मग मूल झालं, मग एक बॅक ऑफ द माइंड असतं ना आपल्या, की एव्हरी चाइल्ड इज स्पेशल. बघ मी प्रत्येक ह्याच्यात म्हणते, काहीतरी विशिष्ट देवाने पाठवलंय प्रत्येकात करून. म्हणजे शिक्षण तर आपण घेतोच, पण अदर ॲक्टिव्हिटीमध्ये पण आपण काहीतरी प्रत्येकजण वेगळं आहे. जसं तू आता हे एवढा मोठा पॉडकास्ट चालवतोयस. आता मी समोर पाहिलं तुला YouTubeचं ते हे प्ले बटन मिळालंय. मिळालंय रेड हो. बटन आणि काँग्रॅच्युलेशन्स आहेत थँक यू, थँक त्यासाठी. यू सो मच. तर हेच असतं की ही वच्ची किंवा आपण जी भूमिका केली आहे ती गाजणं आणि इतक्या लोकांपर्यंत पोहोचणं. तर असं काही नाहीये. मी छोटं-छोटं काही ना काही करत होती स्पर्धांमध्ये, शाळा कॉलेजेसमध्ये आणि एका विशिष्ट मोमेंट नंतर अ, असं वाटायला लागतं की आपल्याला सपोर्ट मिळेल का घरातून? करेल का कोण? आणि तो सपोर्ट मिळतो. त्याच्यानंतर आपण घरातून बाहेर पडतो. म्हणजे अगदीच मी तुला फ्रँकली सांगते, मी एक सर्वसाधारण घरात राहिलेली 10 बाय 10च्या राहिलेली घरात मुलगी. मला रस्ता क्रॉस करताना ना मी नवऱ्याचा हात धरून क्रॉस करायची. म्हणजे मी कधीच असं चला उठली फक्त बाजार सोडून, की बाबा चल मी कुठे आणि आईचं घर माहीत होतं तेवढं. पण बाकी कुठे पाहुणे असतील, कोणाकडे जायचं असेल, मी रस्ता क्रॉस करताना सुद्धा हात पकडल्याशिवाय क्रॉस करत नव्हती. ती मी आज खूप ट्रॅव्हल्स खूप गवळे करते, कुठे-कुठे जाते. तर ती वच्चीने दिलंय मला फ्रँकली स्पीकिंग. कारण वच्ची हे कॅरेक्टर जसं तू म्हणतोयस, तर ते सर्वसाधारण अजिबातच नव्हतं. कारण संजीवनी तशी नव्हतीच जसं मी आता म्हणाली. संजीवनी जर हात धरून चालत होती, तर वच्ची हात उडवून देऊन चालणारी आहे. हां, हां. लोकांना धडा शिकवणारी. तर ती कॅरेक्टर मिळण्यामागची भूमिका अशी आहे ना, की काम करता कुठेतरी ऑडिशन्स चालू असतात. मग आपण ऑडिशनला जातो. मग त्या ऑडिशनमध्ये आपण सिलेक्ट होतो आणि नंतर आपली लूक टेस्ट होते. मग लूक टेस्ट नंतर आपण त्या ठिकाणी जातो, जिथे शूट चालू आहे. सावंतवाडीला होतं आकेरीला आणि मग तो प्रवास चालू झाला वच्चीचा. अशी ती वच्ची मिळाली. पण त्याच्यामागची ती खूप स्ट्रगल आहे. 2008 पासून मी या क्षेत्रात काम करत. मला अवॉर्ड कधी मिळालं झीचं 2018 म्हणजे 10 वर्ष 10 वर्ष. 18-19-20ला मला अवॉर्ड मिळालं झीचं बेस्ट विलन ऑफ द इयरचे. तर तो प्रवास प्रत्येकाचाच असतो. बरोबर. आणि त्याच्या मागेही म्हणजे ते 10 वर्ष फक्त दिसतायत काम करताना. काम करतात. आणि पहिलं माहिती नाही लोकांना काय-काय. काही-काहींनी मला विचारलंय, "ही तुमची पहिलीच सीरियल आहे का?" असं मला विचारलंय लोकांनी. हां. कारण की वच्ची आधी किती सीरियलमध्ये दिसली. कारण तुम्ही कंप्लीटली वेगळेच दिसतात त्याच्यात आणि अशा तुम्ही कंप्लीट वेगळे आहात. एक आत्ता सुद्धा मी वेगळी दिसते. हो, हो. आता बरोबर. आत्ता सुद्धा मी वेगळी दिसते आणि जेव्हा आम्हाला एखादी भूमिका येते, एखादा कॅरेक्टर येतो, तर त्यानुसार आम्ही तसंच वेगळं दिसणार आहे. बरोबर. पण ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन दिसायलाच पाहिजे. बरोबर. तरच ती मजा येणार तुम्हाला बघायला. नाहीतर मी आत्ता जशी बोलते तशी वच्ची बोलली तरी तुम्ही एक्सेप्ट केलं असतं का वच्चीला? अजिबात नाही. त्याचाही अभ्यास असतो. हां, अभ्यास किंवा आपले जे को-स्टार असतात, आपले दिग्दर्शक असतात सोबत, आपले रायटर असतात, जे एखादी भूमिका आपल्याला समजवतात, सांगतात. त्याच्यानुसार आपल्याला ते शिकत जातो. प्रोसेस आहे, इट्स अ प्रोसेस. बरोबर ना? तर ती 10 वर्षातली इथपर्यंत येणं आहे किंवा व्हॉटएव्हर काही प्रत्येकाचं जसं असतं तसं. तर आहे तसं. आणि मग प्रत्येक भूमिका जेव्हा तुम्हाला मिळते, तर तुम्ही त्याचा अभ्यास कसा करता? हां, मला आत्ता जर जसं माझं आत्ता क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम सिनेमा आला. त्याच्यामध्ये माझे 2 सीन आहेत छोटेसे. त्यामध्ये माझं PWD ऑफिसरचं एक सीन आहे, ज्याच्यामध्ये ती मंदबाई आहे. अच्छा. हां, म्हणजे करप्टेड असतात ना, फक्त पैसे खायला बसलेले असतात त्या PWD किंवा व्हॉटएव्हर जे गव्हर्नमेंट आपण असं म्हणत नाही, जे काय आता आहे ते. तर त्याच्यासाठी काही वेगळा अभ्यास नाही करायला लागत.
किंवा वेगळं शिक्षण नाही घ्यायला लागत त्या चेअरवर बसायला. जेव्हा समोरचे ॲक्टर्स आपल्याला मला तिने प्रश्न विचारते एक असा अमुक-तमुक बाबा, "हे तुम्हाला माहिती आहे का?" तर ती असं करते आहे, "काय?" म्हणजे शी डोंट नो. ज्या जागेवर ती बसली आहे, ज्या चेअरवर, त्या कशासाठी ती बसली याचंही भान नाही त्या बाईला, त्या पी-डब्ल्यू-डी ऑफिसरला. तर त्याच्यानंतर मग त्यांनी मला फक्त आदल्या दिवशी सांगितलं होतं. म्हणजे आमचं बोलणं कधीच झालं आणि मग त्यांनी मला आदल्या दिवशी मी गेली हॉटेलच्या रूमवर. मग मी त्या मुलीला म्हटलं, "मला मिळेल का असं स्क्रिप्ट म्हणजे काय आहे एक्झॅक्टली वाचू तर दे." तर ती म्हणाली, "ठीक आहे." पण मला सेटवरच आदल्या दिवशी तिने PDF पाठवलं, पण ती रात्री 1:30ला आली. मग मी सकाळी जाता-जाता ते वाचलं. ते वाचताना मला कळालं, की एकंदर ही बाई मूर्ख आहे आणि तिच्यासमोर एक असा नट बसलेला आहे, जो खूप मोठा सेलिब्रिटी आहे. तर तिला त्या बाकीच्या गोष्टींशी काहीच घेणं-देणं नाही. तू जर नीट बघितलं असलं माहीत नाही गं. पाहायचं जपत. तर तू जसं विचारलं, की कसा अभ्यास असतो. तर असं आहे, की एखादी स्क्रिप्ट वाचल्यानंतर आपल्याला कळायलाच पाहिजे ना, की त्या स्क्रिप्टमधून त्या 4 लाईन आहे किंवा 1 लाईन आहे. त्या 1 लाईनमधून लेखकाला, दिग्दर्शकाला काय एक्सपेक्ट आहे? स्क्रीनला काय बोलायचं आहे त्या? तर तसं असतं. प्रत्येकाचं वेगळं आहे. बरोबर. प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे काम करण्याची. आणि मला तेच अजून एक प्रश्न होता, की तुम्हाला तुमचं पहिलं काम जे होतं, ते कसं मिळालं? आणि मग तिथून मग त्या कामाला करण्यामागचं मोटिव्हेशन कुठून आलं? जसं तुम्ही बोललात, की तुम्ही म्हणजे आधी खूप म्हणजे असे इंट्रोव्हर्ट होतात किंवा घरच्यांसोबत राहणं आणि मग तो धाडस कुठून आला, की आता आपण काम करणार या क्षेत्रात? तर ते कसं झालं? तर धाडसी तर मी पहिल्यापासून आहे. कारण माझं मुलांक एक आहे. मी 1 जुलैची आहे. बरं. सनचा अंक आहे माझा, सूर्याचा अंक आहे. त्यामुळे मी अशीच आहे. तर पण तरी पण ह्या क्षेत्रात जाणं, जे कम्प्लिटली नवीन आहे आणि आपल्या घरातले पण थोडं-थोडं बोलतात ना, हा क्षेत्र खूप असं हां, बरोबर. हां. आपल्या अजूनही तरी आता खूप बऱ्यापैकी लोकांची मेंटॅलिटी हे झाली आहे या क्षेत्राबद्दल. पण सुरुवातीला जेव्हा हो, म्हणजे तेव्हा माझे वडील हयात नव्हते, पण ह्या क्षेत्रात मी आले तेव्हा. पण त्यांना कधी आवडलंच नसतं. मी तुला गंमत सांगते, तुम्ही कसे या क्षेत्रात आलात बोललास. मी तेव्हा ना 9वी-10वीला असेल आणि ना आपल्या जे आपण ज्या एरियात राहतो तिथे असे कार्यक्रम होतात बघ. अच्छा. हां. शाखेचे, शिवसेनेच्या पूजा असतात किंवा काय, तर मी तिथे डान्स वगैरे करायची, लावणी करायची आणि मी एवढीशीच होती. माझी मोठी बहीण ना माझ्या मागनं-मागनं नाचायची. कारण मी इतकी सुंदर नाचायची आणि एवढी सुंदर दिसायची ना मी, की माझ्या बहिणीला टेन्शन यायचं, की हिला कोणती आता उचलून नाही का तर तीच माझ्या मागे-मागे करायची आणि तेव्हा ना एक पद्धत होती. ₹1, ₹2, ₹5 द्यायचे. बक्षीस. अशी ओवाळून द्यायची. मी तुला सांगते ना, घ्यायचे आणि मी ना असा माझ्या जी लावणीची साडी होती ना, ती पदर असा घेऊन बसायची. अशी करायची आणि आम्ही काही फॅमिलीतले नव्हतो. काही नव्हता आमचा संदर्भ त्याच्याशी. पण तेव्हा ते पैसे चिल्लर असायची ना, आठाने ₹1 तर ती ह्याच्यात घ्यायची. तर बहीण मला उचलायची आणि पळून जायची. माझी मोठी बहीण. ती ऐकेल तर ती म्हणेल, की म्हणजे ती पळून जायची माझी बहीण. तिला एवढी भीती वाटायची. आणि मी बऱ्याच अशा कार्यक्रमांमधून शाळेमध्ये आपले गॅदरिंग असतं किंवा मग कामगार कल्याणची नाटकं असतात नाही का, आपल्या कामगार कल्याणची, त्याच्यामधून वगैरे भाग. पण वडिलांना अजिबात नाही आवडायचं. वडील यायच्या आधी आम्ही सगळे 7च्या आत घरा. आई गपचूप कधीतरी म्हणायची, की "चला जावा तुम्ही." आई करायची सपोर्ट, पण वडिलांना अजिबात आवडायचं नाही. कारण ते साधे मिल कामगार होते. बरोबर. हां. आणि आम्ही 4 भावंडं आणि त्यात 3 मुली आणि एकच भाऊ. म्हणजे किती बॉदरेशन किंवा ही दडपणाखाली असतील बघ ते त्यावेळेस. त्यामुळे त्यांचं असं असायचं, की नाही बरोबर, लोकं बरोबर नाही, समाज बरोबर नाहीये. कशाला बाहेर जायचं, रात्री अपरात्री कशाला बाहेर राहायचं. आपलं घरात राहायचं, 2 टाईमचं खायचं, व्यवस्थित तुम्हाला मिळतंय ना, जे काय आहे ते. शिक्षण दिलं आमच्या वडिलांनी सगळ्यांना आम्हाला. मी बी.कॉम ग्रॅज्युएट आहे, मोठी बहीण MA आहे, भाऊ BSc आहे. फक्त माझी एक 3 नंबर मेन शिकलेली नाही. हाताची सगळी बोटं सारखी नाही आहेत तसं. बरोबर. तर ते सगळं असताना सुद्धा एक चालला होता प्रवास. पण ह्या क्षेत्रात येण्याचं असं काहीच ठरवलं नव्हतं. कधीच. आणि म्हणूनच मला फेम मिळाला असेल कदाचित. कधी-कधी आपण एखाद्या गोष्टी ठरवतो आणि त्या होत नाहीत किंवा होतात. तुम्ही बोललात ना आता, की लोकांना तुम्ही त्यांच्यातलाच एक भाग वाटतात. हो. म्हणजे जेव्हा मीही तुमच्याशी बोललो, तर तुम्ही खूप जास्त म्हणजे असं अप्रोचेबल वाटलात. नाहीतर जेव्हा आपण बोलतो कोणा ॲक्टरशी वगैरे, ते कसे असे वाटतात ते ॲक्टर आहेत.
तुम्ही असं नाही वाटलं, तुम्ही म्हटलं म्हणजे आपल्या आईसारखे वगैरे अशाच वाटलात, म्हणजे खूप होमली वाईब होती तुमच्याकडून. आणि माझं बोलताना ते असतं, बाळा, हां, बाबा, हां, हां. काय रे, हां, कसा हां, आहेस, हां, कसं हां. वगैरे असं. अगदी बरोबर. आणि ते कधी येतं जेव्हा तुमच्या इथे काही नसतं ना, तेव्हा ते येतं. माझ्या इथे जर मी सेट केलं असेल, की हा बाबा पॉडकास्ट करतो, हाच YouTubeचं चॅनल आहे आणि हा कोणतरी ग्रेट आहे. नाही, समान जोपर्यंत मी तुला मानत नाही ना, तोपर्यंत हे एवढं बोलणं होणार पण नाही. तू तुझ्या जागेवर ग्रेट आहेस. प्रत्येक जण त्याच्या त्याच्या जागेवर ग्रेट असतो. त्याची त्याची मेहनत असते. बरोबर ना? जसा आता तू मला इथे बसवलंयस, तू माझा इंटरव्ह्यू घेतोयस, तू मला प्रश्न विचारतोयस, उद्या मी तुला हे प्रश्न विचारले तर तुझाही प्रवास असेल. तुझाही प्रवास असणार आहे एवढं सगळे अचीव्ह करायला एवढ्या लहान वयात. तू फक्त 24 वर्षाचा आहे आता. आणि त्यासाठीच म्हटलं ना, की त्यासाठी तुम्ही इथे काही तयार करायची गरज नसते. तुमचे संस्कार तुम्ही जसे वाढता लहानपणापासून ज्या लोकांमध्ये म्हणजे जशा सिच्युएशनमध्ये तुम्ही असता आणि जसे वाढतात, जी मुळं असतात, ती मुळं जी घट्ट असतात ना, ती मुळंच तुमच्यावरती तो बुंदा, त्या झाडाच्या फांद्या, मग ती पानं, ती फुलं, मग त्याला आलेलं फळ येतं. मग ते निकृष्ट दर्जाचं आहे का चांगल्या दर्जाचं आहे हे ज्या वेळेला ते खत-पाणी घालत असतात ना त्या झाडाला सुरुवातीपासूनच, त्याच्यावरच डिपेंड असतं, की त्या झाडाला कीड लागणार आहे का नाही लागणार आहे. असं मला वाटतं. खूप असं डीप लेव्हलमध्ये तुम्ही बोललात, म्हणजे जे तुम्ही सहजपणे जे बोललात ना, ते लोकांना तुम्ही ॲक्टर सारख्या नाही राहत किंवा राहत नाही किंवा असं एक सेलिब्रिटी पॅटर्न घेऊन राहत नाही. नॉर्मल जे काय आहे म्हणजे आईसारख्या वाटता, बहिणीसारख्या वाटता, ताई-माईसारख्या वाटता. का तर माझी मुळं तशी आहेत ना. जसं मी सुरुवातीला म्हटलं, की माझी बहीण मला उचलून घेऊन पळून जायची. म्हणजे तिला ती अटॅचमेंट होती, की माझी बहीण एवढी लहान आहे आणि तिला आत्ताच कोणतरी ₹2 देतंय उद्या म्हणजे तिला ती भीती होती. बरोबर. ती भीती किंवा ती सेन्सेशन जो असतो, त्या वेळेचं जे भान असतं, ते भान आम्हाला अजूनही आहे. जरी मी किती लेव्हलला गेली इन फ्युचरसुद्धा किंवा आत्तासुद्धा, तरी मी बोलली ना, मला ते भान आहे आणि माझं ते मुळंच इतकी घट्ट आहेत ना, की मी नाहीच बदलू शकत. पॉसिबलच नाही होऊ शकत मला. कारण मला समोरचा माणूस वेगळाच नाही वाटत रे. मला माहीत नाही हा प्रॉब्लेम आहे का चांगली गोष्ट आहे मला माहीत नाही. अरे तो तुझं काम करतोय, तो कॅमेरा अटेंडंट जो आपला आता डी-ओ-पी आहे, त्याचं ते काम आहे, तो ते करतोय, तो त्याच्या जागेवर योग्य आहे, तू तुझ्या जागेवर योग्य आहेस, हा त्याच्या जागेवर योग्य आहे. मग आपण ग्रेट कसे? का? टॅलेंट प्रत्येकाचं वेगळं आहे ना. एज्युकेशन, अनुभव, एक्सपिरियन्स पण महत्त्वाचा असतो. आता काही-काही एवढी मोठी दिग्गज आहेत, अनुभवाने मोठे झालेले आहेत. कधी-कधी तुम्ही पुस्तकी ज्ञानाला काही उपयोग नसतो तुमच्या. पण तुमचा अनुभव असा एखादा येऊन जातो ना आयुष्यात, की आपल्याला प्रश्न पडतो, "आई शप्पथ! काय केलं मी एवढं शिकून आयुष्यात? मला काय मिळालं? म्हणजे मी काय कमवलं?" पण एखादा अनुभव, एखादी आयुष्यात आलेली व्यक्ती तुम्हाला चटकन काहीतरी शिकवून जाते. तुमची शिकायची वृत्ती असेल तर रादर दॅन. नाहीतर मग मीच ग्रेट आहे ह्या नादात तुम्ही असाल ना, आविर्भावात नेहमी जसे असतात काही-काही लोकं, त्यांना समोरचा माणूस तुच्छच वाटणार मग. बरोबर ना? तसं वाटणार नाही आणि त्यासाठी देवाचे धन्यवाद आहेत. आयुष्यभर मी अशी काय माणसं भेटली नसतील का तुला वाटतं मला? कारण मी ज्या इंडस्ट्रीत आहे त्या इंडस्ट्रीत माझा भाऊ नाही, काका नाही जसं मी कोण बोललो. हो. मी तर अगदीच कोणतरी नव तिराईत नवखी व्यक्ती कानामागून येऊन तिखट झालेली आहे. मला माहिती आहे ही गोष्ट. आता मला सांग ना काय सीरियल जे आपण बघतोय सीरियल्सला काय आहे? काय कंटेंट आहेत सीरियलला आणि मी तर म्हणते ना आमची रात्रीच खेळसारखी सीरियल बंदच नाही पडायला पाहिजे होती. इतकी ती लोकांना वेडी झाली होती लोकं बघण्यासाठी. जी लोकं भेटतात ना आम्हाला, ती लोकं बोलतात. मला पुण्याच्याच एक त्या दिवशी मॅडम भेटलेल्या ज्या ऑनलाईन माझं त्यांच्याशी बोलणं झालं. त्या मला म्हणतात, "मॅम ही सीरियल बंद नाही पडायला पाहिजे होती हो." मी म्हटलं, "बरोबर बोलताय हो तुम्ही." पण मी तुम्हाला सांगू का, तारक मेहता का उलटा चष्मा सीरियल आज 14-15 वर्ष काय कंटेंट आहे? शेजार धरून, भाषांचा फरक, त्या सोसायटीत राहणारी मुलं, त्यांचे आई-वडील आणि मग कोणतरी येतंय अधून-मधून कॅरेक्टरचे काय होते हो. काहीतरी सिच्युएशन कॉमेडी असेल, काहीतरी घडायला पाहिजे ना गोष्ट म्हणून. बस रात्रीच खेळ चाललंय तर मालवणी. अरे मालवणी भाषेला मरण आहे का? आहे का? मच्छिंद्र कांबळी आपले दिग्गज जे माननीय मच्छिंद्र कांबळी सरांनी 7 समुद्रापलीकडे मालवणी भाषा पोहोचवली.
कुठला त्यांचं काय जीव म्हणत असेल तेव्हा, आणि त्या भाषेला मरण आहे? नाही. पण काही गोष्टी अशा घडून जातात की ज्यामुळे ते कंटेंट बंद पडतात किंवा त्या सिरियल बंद पडतात, नाही कंटिन्यू करतायत. तर ती एकट्या दुकट्याची गोष्ट नाही आहे ना, टाळी एका हाताने वाजत नाही. आणि सिरियल वगैरे करणं तो मोठा समूह आहे. ते काही एकट्या दुकट्याचं काम आहे का? सांग ना मला तू. आज सिरियल करणं म्हणजे केवढं आहे ते, त्याला लागणारा पैसा, सगळ्यांचेच प्रॉब्लेम्स आहेत, आम्ही नाही म्हणतच नाही. पण मग एखादा टॉपला गेलेला कॉन्टेंट आहे तो पटकन खाली पडतो. जसा दुसरा सीझन गाजला, पहिला सीझन तर चांगलाच होता, काही वादच नाही. पण तिसरा सीझन बघ ना, 9 महिन्यातच बंद पडला रात्रीच खेळ चालेचा. आम्हाला कलाकार म्हणून पण दुःख होतं ना. बरोबर. पोट विकत्याम नंतरची गोष्ट आहे. पोट आहे त्याच्यावर वगैरे मी नाही मानत. पोट वगैरे माझं सिरियलवर आहे, सॉरी टू से, नाहीच आहे माझं. मी काय मोठी अगदी श्रीमंत नाही आहे, पण मी माझी रोज चूल पेटते घरात. मी रोज 2 टाईमचं अन्न खाते, त्यामुळे सिरियल किंवा ह्या क्षेत्रावर माझं चूल पेटते असं नाही म्हणणार. पण एक तो कलाकारातला आतला हे असतो ना, आपण ह्या गोष्टी काम केलं. काम केलंय आणि आपण हे करण्यासारखं आहे आणि हे पुढे जाण्यासारखं आहे, हे कंटिन्यू राहण्यासारखं आहे. मग हिंदीत ती सिरियल आज किती वर्ष आहे सांग? मग ही तर राहूच शकली असती. हे मी का बोलते तेही सांगते तुला. भेटणारा प्रत्येक प्रेक्षक किंवा तुमच्यासारखा भेटणारा कोणीही माणूस, त्याच्या तोंडात पहिला एक वाक्य असतं, काय काम केलं? ते तर असतंच, डान्सचं, अभिनय. पण सिरियल का बंद केली? आता ते माझ्या हातात आहे का सिरियल का बंद झाली? ती कितीतरी गोष्टी कारणीभूत असतील त्याला ना. त्यामुळे आम्हाला कलाकार म्हणून जेव्हा तुम्ही असं बोलता ना, आता काय चालू आहे, आता काय काम करते, आणि मग जेव्हा आम्ही दिसतो कुठेतरी, हा चालू आहे दिसते, आहे प्रोसेसमध्ये आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रात का कंटिन्यू आहात? कारण तुम्ही 9 to 5 चा जॉब करताय. आम्ही 9 to 5 चा जॉब करत नाही. बरोबर? अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्या गोष्टीला आम्ही पण रिलेट करू शकतो. कारण खूपदा असं होतं ना, की जेव्हा आपला कॉन्टेंट कोणता व्हायरल जातो, तेव्हा लोकं येतात आणि मग त्यांना मे बी महिनाभर वगैरे नाही दिसला व्हिडिओ. बरं, चालत नाहीये का? आज ह्याचा अर्थ ते नाही की चालत नाहीये. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय. ग्रोथमध्ये आहोत. पण हे जे जॉब करणारे असू दे, जॉब करा, बिझनेस करा, तुम्ही स्वतःचे काही करा, पण तुमचा बिझनेस जेव्हा तुम्ही स्टार्ट केला किंवा कुठलाही एक सेटअप तुम्ही जेव्हा करता, त्याला बोलली ना मी 2008ला मी सुरुवात केली, पण माझी सुरुवात पोटातच झालेली आईच्या, कारण मी पायाळू आहे. माझी आई बोलते पायाळू असणे हे क्वचित असतात, अशी मुलं पायाळू होतात. तर तेच सांगते की ती प्रोसेस असते, ती असं समजू नका की ती वच्ची केली, त्या वच्चीला अवॉर्ड मिळाला, मग ती वच्ची पुढे काहीतरी दिसली, मग नंतर दिसली नाही, किंवा सिरियलमध्ये, अरे पण तिला पण विचारा ना, तिला सिरियल करायची आहे का यापुढे? कारण पैसा सगळ्यांना लागतो रे. जरी तुमचं चूल बिल नाही ना त्याच्यावर, तरी ट्रॅव्हलिंगला वगैरे पैसा लागतो आपल्याला जायला यायला. आता मी राहते डोंबिवलीत, मला जायचंय म्हडला. म्हड एक गाव आहे, डोंबिवली एक गाव आहे, मला 3.5-4 तास तर हवे. ट्रेनमध्ये चढायला मिळतं का? नाही. पण तरी आम्ही जातो, कसं तरी ओला कर, हे कर, ते कर. दिवसभर तिथे सेटवर उभं राहून जर तुला ताप असेल, जर तुला काही सुचत नसेल, तरी तुला करायचंच आहे, कारण ती तुझी चॉईस आहे. आणि त्यावरून तुम्ही म्हणजे फिमेल असल्यामुळे तुमची फॅमिली झाली. फॅमिली तर असतेच, ती सगळ्यांना आहे फॅमिली. पण पर्सनल प्रॉब्लेम सुद्धा एवढे असतात ना, की ते तू बोलू पण नाही शकत कोणाकडे. मग कधी एक स्त्री म्हणून किंवा एक पुरुष म्हणून सुद्धा, किंवा एखाद्या ऍक्टरची अशी वेगळी बाजू का नाही बघत? त्यांना माणूस की हे स्टॉप झाले, स्टॉप कोणी होत नाही बघ. प्रत्येकाला ह्या क्षेत्रात, जे त्याचं क्षेत्र आहे कुठलंही, आज जर याने कॅमेरा हातात नाही घेतला तर त्याला चैन नाही पडणार पुढचे 4 दिवस, मी सांगते. तुझं पण तसंच आहे. कुठेतरी बॅक ऑफ द माइंड ना आपलं अंतर्मन आपल्याला हे करत असतं की नाही ना यार, काहीतरी घायला पाहिजे. वी आर ऑल्सो वेटिंग फॉर दॅट मुमेंट. बट ती मुमेंट यावी लागते. अशा खूप मुमेंट येत असतात, पण कुठली तरी एकच चांगली निवडावी लागते ना आपल्याला. आपण सगळं नाही करू शकत. अगदी बरोबर. त्यामुळे तेच म्हणते की एक प्रोसेस असते प्रत्येक गोष्टीची, तर ती तुमच्यासाठी असते तशी आमच्यासाठी. आणि जसं तुम्ही आता म्हणलं की तुम्ही आता चित्रपट करताय, मी तेच सांगते. आता मी तुम्हाला विचारशील ते प्रश्न, माझे पुढचे काय प्रोजेक्ट्स, ते सांगेनच. पण असं म्हणा ना की एक सर्वसाधारण स्त्री जी हाऊसवाईफ आहेच, मी अजूनही मी हाऊसवाईफ आहे,
तर हाऊसवाईफ टू ॲक्ट्रेस हा प्रवास करता करता आधी स्पर्धा, मग कुठेतरी डान्स किंवा मग मी रियालिटी शो केलेत. मी एका दुसऱ्या पॉडकास्टमध्ये पण बोललेली आहे. मी रियालिटी शो बुगी वुगी केलेला आहे त्यावेळी त्यावेळी. 2006 हां. बुगी वुगीमध्ये मी जाऊन आलेली आहे. हो. त्याच्यानंतर मी इंडियाज डान्सिंग सुपरस्टारला जाऊन आलेली आहे. डान्स इंडिया डान्स मॉमला जाऊन आलेली आहे. मला ते लोकं बऱ्यापैकी सगळे ओळखायचे तेव्हा. आता त्यांना माहीत नसेल ही बच्ची आहे. कारण जसं वय वाढत जातं तसा फेस आपला बदलत जातो बरोबर. किंवा एक प्रोसेसमध्ये आपण असतो ते त्यांच्या ह्याच्यामध्ये आयुष्याचे वेगवेगळे वेगवेगळ्या स्टेजवर आपण पुढे जात असतो. तसं तर मी ते केलेलं आहे. म्हणजे ते करत करत आली आहे मी. मग मला सपोर्ट असल्याशिवाय मी केलाय का? एकट्या दुकट्याचं काम नाहीच आहे रे एवढं फिरणं. मी बोलली ना, हात धरल्याशिवाय मी रस्ता ओलांडत नव्हते. तर मी काय एकटी जाईन? तर मग ती प्रत्येकाची एक वेगळी जर्नी आहे. तुझी एक तुझ्या फॅमिलीसोबत, तुझे फ्रेंड्स, रिलेटिव्हज एक जर्नी आहे. तशी माझी आहे, ह्याची आहे, त्याची आहे. प्रत्येकाची एक जर्नी आहे. तर ती तुम्ही लक्षात घ्यायला हवी, की आत्ता दिसत नाही म्हणजे आणि मग सिनेमात दिसलो किंवा कुठे अरे तुला बघितलं मग ते माझं सीन पाठवले, कोणी मला फोटो पाठवले, काय काम केलंयस, एकच सीन आहे तरी मस्त असं तसं. मग स्टेटस ठेवले कोणी. बरं वाटतं. कलाकार म्हणून बरं वाटतं ना आपल्याला, की चला आपण काहीतरी भलं छोटंसं काम करतोय तर एप्रिशिएट करतायत. बरोबर. इवन हेमंत ढोमे सर पण एकच सीन होता. सिद्धार्थ चांदेकर, हेमंत ढोमे, कादंबरी, क्षितिजोग वगैरे माझ्याबरोबर होत्या सगळ्या, दुधाळे, हरीश. आणि त्यांचं असं झालं ना, त्यांना रिअली वाटलं की मॅमचं एकच सीन काय आहे. त्यांना असं झालं की अजून एखाद सीन मॅमबरोबर करताना बाई आली असती. ही माझी पावती मिळाली त्या दिवशीची. मी काय त्यांच्याबरोबर मी त्यांना ओळखत सुद्धा एक आपण त्यांना बघितलेलं आहे की बाबा ते मोठी स्टारकास्ट आहे असं. त्यांच्याबरोबर मला सीन करायला मिळालं हे सुद्धा मी माझं भाग्य समजते. कारण माझी पार्श्वभूमीच अशी की धावत धावत काय आलं तर कर छोटं. जय मल्हारमध्ये तर मी 2 एपिसोड केलेले. त्याच्यामध्ये मला दोन्ही एपिसोडमध्ये एक वाक्य नव्हतं. एक वाक्य. माझ्याबरोबर रमेश चांदणे ॲक्टर होता त्यावेळेला. तर त्याला सगळी वाक्य होती. कारण त्याचं नाव होतं तेव्हा खूप. तो कामं करायचा खूप सिरियल लावलाय. आणि मला एक सुद्धा वाक्य नव्हतं. एक सुद्धा वाक्य नव्हतं. पण तरी ते काम माझ्या एक्सप्रेशन किंवा जे मला त्यांनी सांगितलं होतं त्याच्यावर ते झालं. मग लक्ष, मग जलस्तुते, मग हिंदी आणि तुला माहिती आहे का, हे मी बोलली की नाही माहीत नाही कुठे, माझी सुरुवात हिंदी सिरियलने झाली आहे. कोणती सिरियल होती? माझी सगळ्यात पहिली सिरियल जोधा अकबर. अच्छा. इतना करो ना मुझे प्यार, ये है मोहब्बत है. ह्याच्यामध्ये मी टीचर, कुठे डॉक्टर अशी आली गेली. कुमकुम भाग्यामध्ये डॉक्टरचा पण एक सीन आहे माझा, जो व्हायरल झालेला मध्ये. कोणीतरी टाकला होता, अरे ओळखला का कुणी, ही आपली बच्ची आहे असं. तर माझी सुरुवात हिंदीने झाली. मी हिंदीनेच कॅरेक्टर रोल करत करत आली आहे पर्यंत. मराठी मी नंतर केलं तो केवढा मोठा प्रवास असतो. म्हणजे आपण फक्त त्या एका कॅरेक्टरला किंवा एखादा पण ती मुवमेंट येण्याची म्हणजे ते लिहिलेलं असतं कुठे ना कुठे. ते येऊन म्हणजे पूर्ण बदलून जातं. बदलून आणि तेच बोलली ना, ते स्टार किंवा तुमचं नशीब मानते मी खूप. आय बिलीव्ह इन लक. कारण त्याशिवाय तुम्ही इथपर्यंत नाही जाऊ शकत. हां, मेहनत तर सगळेच करतात. ते तर प्रत्येक क्षेत्रात जो तो आपली आपली मेहनत करतच असतो. पण लक फॅक्टर इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. रिअल. आणि कायकायांना काय झालं माहिती आहे, आता इंग्लिश बोलली म्हणून बोलते. त्यांना काय वाटला, वच्ची म्हणजे ना गावातलीच कोणतरी लोकल आर्टिस्ट आणलेली आणि ती तर काम करता. मग हे 2-3 महिन्यान काय झालं माहीत आहे, असा ना माझा आवाज काय काय लोकांच्या अशा ओळखीचो जी माका ओळखतात, ज्यांच्या वांगडा मी काम केलंय बऱ्याच वेळा. तर असं ते रिकलेक्ट करूक लागले की कोण ही आपली संजीवनी ताई आहे की. मग मला फोन यायला लागले, ताई तू आहेस काय ग ती वच्ची. म्हटलं हो मीच आहे. म्हणून मी 3-4 महिने कोणालाच सांगितलं नव्हतं की मी हे कॅरेक्टर करते. अच्छा. बापरे. माहीतच नव्हतं. माझ्या नियर बाय डिअर लोकांना माहित नव्हतं. तुमचं ते कॅरेक्टर आधी पोहोचलं आणि लोकांपर्यंत. नंतर संजीवनी पोचली. येस, ॲब्सोल्युटली यू आर राईट. तर ते असं झालं, आई शी इज एज्युकेटेड. येस, आय एम एज्युकेटेड. पण मला माझ्या आजी आणि आमच्या आईकडे ना माहेरी मालवणी बोलायची. अच्छा, तुम्हाला आधीपासून यायचं. नाही यायला म्हणजे नाही सांगते. माझी आजी आहे ना, आईची आई, ती घरात मालवणी बोलायची. बरं. म्हणजे ती पण एक गोष्टच आहे छोटीशी. चालेल सांग. सांगते, मलाही आवडेल सांगायला. माझी आजी परमानंद वाडीला राहायची, परेर विलेजला. तिथे महादेवाची वाडी होती खाली, महादेवाची वाडी, गायमुख पुढे. ते शाहीर साबळे, माया जाधव, शिवाजी साटम राहायचे तिकडे.
तर शाहीर साबळ्यांचा विषय सांगते तुला. तर शाहीर साबळे, माया जाधव आणि मी जसं म्हणाली शिवाजी साटम त्या बिल्डिंगमध्ये राहायचे खाली. आणि माझी आजी दुधाच्या बाटल्या पोचवायची. तेव्हा माहिती आहे ती दुधाच्या बाटल्या, असा अशोक खराबांचा पिक्चर आहे बघ, हो हो. अशी ही बनवाबनवीमध्ये ती दुधाची बाटली, तशा बाटल्यांचा माझी आजी त्यांच्याकडे पोचवायची दुधाच्या बाटल्या. आणि माया जाधवांच्या घरी माझी आजी जायची, दुधाची बाटली द्यायची. शाहीर साबळेच्याकडे जायची, शिवाजी साटमांकडे जायची. आणि मी शिवाजी साटम असे समोर एकदा बसलेले, आजी दुसऱ्या बिल्डिंगीत गेली दुधाची बाटली द्यायला, म्हणून मी तिच्याबरोबर तिला म्हटली यांच्या दाराकडे दे, यांच्या दाराकडे आजी, म्हणून मी तिकडे गेली. तेव्हा मी अशी रेग्युलर जायची कधी कधी, तर शिवाजी साटम दिसायचे. पण मला कुठे माहित होतं ते शिवाजी साटम आहेत तेव्हा. बरोबर. जेव्हा मी मोठी झाली म्हणजे मला काय लागलं स्क्रीनला आपण टीव्ही बघायला लागलो, मग मी लोकांना आता मी बोलते घरात किंवा ताई बी बोलतात, ही जायची शिवाजी साटमकडे बाटली द्यायला दुधाची. तर तिथून ती जर्नी सुरुवात झाली आहे. हो. आणि ही तिथेच जर हे लोक कोणी ऐकला पॉडकास्ट ऐकला, रुजुता देशमुख आहेत ना आत्ताच्या ज्या ऍक्टर आहेत, त्या माझ्या समोरून जायच्या अशा. अच्छा, त्यावेळी. हा, तिथेच राहायला त्या. हा. शाहीर साबळे, केदार शिंदे सर, अशी मी बघायची. पण तेव्हा मला माहित नव्हतं हे ऍक्टर आहेत. माझी कुठली पार्श्वभूमी असते तर मला नक्कीच माहित असतं हे केदार शिंदे आहेत, ह्या माया जाधव आहेत. काहीच संबंध नाही. तू विचार कर ना, त्या लोकांसोबत मी आता उठते बसते, म्हणजे हे शेवटी डेस्टिनी आहे, हे लक आहे. बरोबर. हे मी ठरवलेलं काहीच नव्हतं. म्हटलं ना मी, आय बिलीव्ह इन लक. असावंच लागतं, मेहनत तर असतेच. पण मला माहीत पण नव्हतं ही रुजुता म्हणजे कोण आहे, या ॲक्टर आहेत, ह्या सगळ्या ॲक्ट्रेस तिथे राहायच्या. ह्या लोक शाहीर साबळे, माया जाधव हे सगळे तिथे राहायचे, अजूनही राहत असतील कदाचित तिकडे. की मी मेरे साई नावाची सिरियल बघ, सोनी हिंदी, अच्छा. मेरे साई, त्याच्यामध्ये मी 4 महिने, म्हणजे मला ज्युनियरचं काम आलं, पासिंग, टोपली उचर, शेणटाक, विहिरीवरनं पाणी काढ, 25,000 पगारावर होते मी तिकडे. 3 महिने मी तिकडे मस्तपैकी ज्युनियर करत होते. पैशाची गरज असतेच त्यावेळेला, म्हणजे एवढं सगळं नव्हतं व्यवस्थित, काय ना काय गोष्टी. तर म्हटलं चल 25,000 पगार पण मिळतोय आणि मेन सपोर्ट होता, म्हणून मी सकाळी नायगाव माहिती आहे, वसई नायगाव, मी राहायची त्या वरळीला. मी 5-2ची ट्रेन पकडायची. आम्ही दोघे तिघे मैत्रिणी होतो, इथल्या लोअर परेल, नायगाव वगैरे ज्युनियर करत होतो आम्ही, जायचो. आणि संध्याकाळी पॅकअप झाला की घरी परत सकाळी उठून मग हार्डली 3 तास झोपायचो बापरे. आणि परत जायचो. असं 2-3 महिने केलं. आणि 4थ्या महिन्यात काय झालं माहितीये, एक जे मी तिथे कॅरेक्टर केलं, मोनिकिमा म्हणून. मोनिकिमा म्हणजे त्या मुलीला बोलता येत नाही आणि ऐकता पण येत नाही, म्हणजे गुंगी आणि बहिरी मुली. तर त्या मुलीच्या आईच्या रोलसाठी एक सकाळी आर्टिस्ट आली होती 8:30-9 पर्यंत. 10 वाजले, 10:30 झाले, 11 वाजले, तरी कोणी आर्टिस्ट आली नाही. मग तिथे आम्ही ज्या ज्युनियरमध्ये सगळ्या होतो ना 7-8 जणी, तर तिथे EP असतात, क्रिएटिव्ह असतात आपले, लाईट प्रोड्युसर, जे काय पूर्ण टीम असते त्यांची बसलेली. त्यांनी बोलले ऑडिशन घ्यावं लागेल आता इथे. 1 दिवसाचं शूट जेव्हा लागतं ना, किंवा अर्धा, त्यांना काय पैसा लागलेला असतो त्या प्रोड्युसरचा, तो मग त्याच्यावर त्या सगळ्या जणांचं पोट असतं, स्पॉटवाले असू दे, लाईट्सवाले, कोबी. तर ते असंच हे करून चालणार नाही येऊ. तरी 11 वाजेपर्यंत मग त्याने ऑडिशन्स घेतले आणि त्या ऑडिशनमध्ये मी सिलेक्ट झाले, तेवढ्या बायकांमध्ये, 8 जणींमध्ये. आणि मग तिथे मी ते 7 दिवस कॅरेक्टर केलं, मोनिकिमा म्हणून. कधीतरी बघ जमलं तर मेरे साई सोनी हिंदीला जी सिरियल होती आपली, त्याच्यामध्ये 7, 8, 9, 10, 11 माझे एपिसोड आहेत सगळे. जिथे आधी मी 3 महिना, तू बघशील ना चुकून ते एपिसोड नाही बघितलंस तर पहिल्यापासून जरा मुद्दाम बघ, मी ज्युनियरला दिसेल तुला. अच्छा. पाणी काढताना, कुठे टोपली नेताना, अशी इकडून फिरताना तिकडून फिरताना अशी. तर तो पण प्रवासच झाला ना बाबा. तिथून आता इथपर्यंत इथे चित्रपट येत आहेत, मोठ्या पडद्यावर म्हटलं दिसतंय. की करत सातत्य पाहिजे आणि सपोर्ट पाहिजे. मी किती वेळा बोलली, सपोर्ट सिस्टम पाहिजेच तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये. पण मला तर खूपच जास्त मजा आली आणि खूप धमाल आली. लोकांना संजीवनी पाटील मॅमची एक वेगळी बाजू जाणून घेतली, लोकांनी वच्चीची एक वेगळी बाजू जाणून घेतली. पण थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आलात इथे आणि तुम्ही लोकांना सांगितलं, तुमची एक बाजू मांडलीत आणि मला तर खूप जास्त मजा आली. मंडळी, तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्ही मॅमलाही फॉलो करू शकता, त्यांचे इंस्टाग्राम हँडल डिस्क्रिप्शनमध्ये असेल, नक्की जा, सबस्क्राईब करा चॅनलला, करा आणि स्पॉटिफायवरही ऐका, फेसबुकवरही फॉलो करा आणि भेटूया आपण परत एकदा अशाच एक एपिसोड. वेगळ्या आपण काहीतरी वेगळं बोलण्यासाठी नक्कीच भेटू. नक्कीच. म्हणजे वच्चीला सोडून देऊ जरा
आणि वच्छीच्या व्यतिरिक्त अजून संजीवनी जे मी ही घालते किंवा आता मी त्याचाही अभ्यास करते सध्या. अच्छा. हो. मग तेही आम्हाला जाणून घ्यायला हो, खूप चालेल. आवडेल. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे. तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.